नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मार्च 2026 पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय आहे व 2026 पूर्वी मिळणार हे मोठं गिफ्ट काय आहे व सरकारनं दिलेली ही महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मार्च 2026 पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती। बघा, EPFO लेटेस्ट न्यूज अपडेट, कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO हे लवकरच अशी प्रणाली आणत आहे ज्यामुळे EPF खातेधारकांना ATM आणि UPI द्वारे देखील आपला PF काढता येईल। केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी एका मुलाखतीत सांगितलं की मार्च 2026 पूर्वी ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे। ते म्हणाले की सध्याही कर्मचारी 75% EPF त्वरित काढू शकतात, परंतु येणाऱ्या काळात ही प्रक्रिया अधिक डिजिटल आणि सोपी होईल। बघा काय आहे तपशील। एका मुलाखतीत त्यांनी सध्याच्या PF काढण्याच्या प्रक्रियेवरही भाष्य केलं। EPF मधील पैसे पूर्णपणे कर्मचाऱ्यांचे असतात, परंतु सध्या ते काढण्यासाठी अनेक प्रकारचे फॉर्म भरावे लागतात। यामुळे अनेकदा लोकांना त्रास होतो आणि क्लेम मंजूर होण्यास विलंब होतो। या अडचणी लक्षात घेऊन सरकार EPF प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी सतत काम करत आहे, जेणेकरून कर्मचारी कोणत्याही त्रासाशिवाय आपले पैसे वेळेवर काढू शकतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे। बघा, PFशी संबंधित मोठ्या सुधारणांना मंजुरी। अलीकडेच EPFOने PFशी संबंधित अनेक मोठ्या सुधारणांना मंजुरी या ठिकाणी दिली आहे। पूर्वी PF काढण्यासाठी 13 वेगवेगळ्या श्रेणी होत्या, ज्यामध्ये वेगवेगळ्या अटी आणि सेवा कालावधी निश्चित करण्यात आले होते। यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता आणि अनेक दावे नाकारले जात होते। आता या सर्व श्रेणींना एकत्र करून नियम सोपे करण्यात आले आहेत। यासोबतच मोठी गोष्ट म्हणजे आता PF काढताना केवळ कर्मचाऱ्यांचं योगदानच नव्हे तर नियोक्त्यांचे योगदान आणि त्यावर मिळणारं व्याज हे देखील या ठिकाणी समाविष्ट असेल। म्हणजेच आता 75% PF काढल्यास पूर्वीपेक्षा जास्त रक्कम हातात येईल। बघा, पात्रतेचे नियमही सोपे। खरं तर पात्रतेचे नियमही सोपे करण्यात आले आहेत। पूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी 2 ते 7 वर्षापर्यंतची सेवेची अट होती, परंतु आता ती सर्व प्रकरणांसाठी समान करून 12 महिने करण्यात आली आहे। म्हणजेच 1 वर्षाच्या नोकरीनंतर कर्मचारी जास्त रक्कम काढू शकतो। बेरोजगारीच्या स्थितीत 75% PF हे त्वरित काढता येतो आणि उर्वरित 25% 1 वर्षानंतर काढता येतो। तसंच 55 वर्षाच्या वयानंतर निवृत्ती, कायमस्वरूपी अपंगत्व, नोकरीवरून काढून टाकणं, VRS किंवा विदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या स्थितीत संपूर्ण PF काढता येतो। थोडक्यातच EPFO आता PF प्रणालीला पूर्णपणे डिजिटल, जलद आणि कर्मचाऱ्यांसाठी सोपी बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी कोट्यावधी कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे। मार्च 2026 पूर्वी मिळणार हे मोठं गिफ्ट, सरकारनं दिलेली ही महत्त्वाची अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।